नमस्कार मैत्रिणी, मी मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण खूप सोप्या पद्धतीने 44 छातीच्या मापाची जी ब्लाउजची प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत। ती कटिंग आपण काय करणार, डायरेक्ट कपड्यावर करणार आहोत। तर हा व्हिडिओ मला असं म्हणायचं आहे मैत्रिणींनो, तुम्ही काय करायचं आहे, हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पाहायचा आहे। कारण की काय मैत्रिणी अशा असतात त्यांना शोल्डर मोंडा मोठ्या साईज मध्ये किती इंचाचा घ्यावा हे समजत नाही। तसंच जो पॉइंट आहे, टक्स पॉइंट असतो, तो किती इंच घ्यावा, प्रिन्सेसचा आकार कशा पद्धतीने द्यावा ह्या गोष्टी माहीत नसतात। आणि गळा रुंदी, शोल्डर, मोंढा या खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की त्या आपल्याला माहीत नसतात। तर त्यासाठी काय करायचं आहे, आज तुम्हाला जो हा व्हिडिओ आहे ना तो पूर्ण पाहायचा आहे। आणि आपली ही खूप सोप्या पद्धतीने आपण 44 छातीच्या मापाच्या ब्लाउजची प्रिन्सेस कटची कटिंग करणार आहोत। आणि मला एकच सांगणं आहे मैत्रिणींना, या चॅनलवर आलाच आहात ना, हा व्हिडिओ पूर्ण पाहून जा। हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तरच तुम्हाला या व्हिडिओमधल्या छोट्या गोष्टी असतात ना, कधी काय हो असं पण होऊ शकतं की बॅक साईडचा भाग व्यवस्थित होतो परंतु समोरचा भाग प्रिन्सेस कट मध्ये लहान पडतो। आता तो लहान का पडतो ते पण तुम्हाला सोल्युशन ह्या व्हिडिओमध्ये तर मला हे सांगायचंय। तुम्हाला हे जे ब्लाउज आहे त्याची संपूर्ण कटिंग व्यवस्थित स्टेप बाय स्टेप खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सनी मी सांगणार आहे। तर म्हणून सांगत असते मैत्रिणींनो, व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहत जा आणि स्किप न करता पूर्ण पहा। मग मी सांगतेय, आजचा हा व्हिडिओ आहे ना, तुम्ही लास्ट पर्यंत पाहायचा, स्किप न करता पूर्ण पाहायचा। स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने हा प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग केलाय ते पाहायचा। ब्लाउजची जी घडी आहे ती घातल्यापासून तर ब्लाउज कटिंग करण्यापर्यंत मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। तर मैत्रिणींनो, चला आपण काय करूया, आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, हे जो ब्लाउज पीस घेतलेला आहे फॅब्रिक, म्हणजे हे ब्लाउज आपला रेग्युलर यूजसाठी कटिंग करायचं आहे बरोबर। आणि आज आपण काय करणार आहोत, 44 छातीच्या मापाच्या ब्लाउजची कटिंग करणार आहोत, म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत। हा जो दिसतो ना ब्लाउज, तो कोणता ब्लाउज आहे, तो मापाचा ब्लाउज आहे। तर जे कस्टमर आहे त्यांनी काय केलेलं आहे, हा मापाचा ब्लाउज मला दिलेला आहे आणि तो 44 छातीच्या मापाचा ब्लाउज आहे। 44 म्हणजे किती, 44चा एक भाग काढला तर तो होतो 11 बरोबर। म्हणजे आपली छाती घडी फिटिंगची आहे 11 आणि त्याच्या पुढे काय करायचं आहे, आपल्याला 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची। त्यानंतर तुम्हाला मी सांगतेच आहे, आता खूप सोप्या पद्धतीने आज आपण काय करणार आहोत, प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत बरोबर। प्रिन्सेस कट ब्लाउज। त्यानंतर आता ह्या ब्लाउजमध्ये, आता हा 44 छातीच्या मापाचा ब्लाउज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला शोल्डर आणि मोंढा किती घ्यायचा आहे तो पहा। मी किती घेतलेला आहे, शोल्डर 6 इंच आणि मोंढा 5.75 इंचाचं घेतलं आहे, हे लक्षात ठेवायचं। प्रिन्सेस कट ब्लाउज असो किंवा 4 टक्स ब्लाउज असो, परंतु ह्या एवढ्या मोठ्या मापाच्या ब्लाऊजसाठी आपण जो मोंडा आहे 6.5 ते 5.75चा घ्यायचा आहे। मी काय केलं, मोंडा हा घेतला 5.75चा। आता मी जे समोरील गळा आहे तो घेतलेला नाही आहे, तो आता मोजूया आपण। जो समोरील गळा आहे तो 6.5चा गळा आहे, मग आपण घ्यायचा आहे 7 इंच, म्हणजे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी। मग पुढचा गळा किती घ्यायचा आहे, 7 इंच। आणि मागचा गळा पहा मी कशा पद्धतीने मोजते, तर मागचा गळा आहे 6.25 इंच बरोबर। आता हा कसा टाकणार आहे, जेव्हा आपण आता ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करू त्यावेळेस तुम्हाला समजेल आपण कशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करायची। तर सर्वप्रथम मी आता काय करते, पुढचा गळा आणि मागचा गळा याचं मेजर लिहून घेते बरोबर। पुढचा गळा आणि मागचा गळा। आता पुढचा गळा पुन्हा एकदा दाखवते, किती इंच होता आपला, 7 इंच। आणि मागचा गळा होता तो पुन्हा मोजून दाखवते मी तुम्हाला, म्हणजे मी मोजती साईडला, तो पुन्हा होता तो 6.25 इंच बरोबर। आता मी तो पण इथं लिहून घेणार आहे, तो पॉईंट 6.25 इंचाचा पॉईंट, 6 इंचवर 2 रेषा, हे लक्षात ठेवायचं। आणि हा कसा टाकायचा आहे ब्लाऊजवर, मी फक्त खालची पट्टी आहे ना शिल्लक ब्लाऊजची ती मोजून घेतली आहे बरोबर। आता हे फॅब्रिक आहे, म्हणजेच हे ब्लाऊज मेजर, हा जो ब्लाऊज आहे तो आपल्याला कटिंग करायचा। आता हे या पद्धतीचा आपला अस्तर असतं, ब्लाऊज असतो, परंतु आपल्याला ब्लाऊजची घडी ह्या पद्धतीची घालायची नाही। तर ती घडी कशी घालायची आता ब्लाऊज कटिंग करण्यासाठी, तर पुन्हा एकदा दाखवलं, ही घडी आहे, ती घडी अशी उभी अशी ह्या पद्धतीने करून घ्यायची, तिरकी, जी आपण नेहमीप्रमाणे घडी असते ती करायची। हे पहा, ह्या पद्धतीने करून घ्यायची आणि ह्या पद्धतीने अशी टाकून घ्यायची, म्हणजे ह्याचा आपल्याला दुमडून घ्यायची बरोबर की नाही। आता मला हे चेक करायचं आहे, आता आपलं ब्लाऊजचं मेजर किती इंचाचं आहे, किती इंचाचं पाहिजे, आपली बाही पण परफेक्ट बसली पाहिजे ब्लाऊजची बरोबर की नाही। मग त्यासाठी मी काय करते, ह्या पद्धतीचा अगोदर मेजर टाकण्यासाठी मोजून घेते, जे फॅब्रिक आहे त्याची रुंदी मोजून घेते, बरोबर आहे का, बरोबर की नाही।
तर पहा आता मी काय केलं, पुन्हा या पद्धतीची मी घडी किती, आता मी काय करणार आहे, पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग एकाच वेळेस आपण काय करणार आहोत, कटिंग करून घेणार आहोत. ह्या पद्धतीचं मी आता आपण याचे 4 घड्या झालेल्या आहेत, 2 आणि 2 4, ह्या 4 घड्या झालेल्या, बरोबर की नाही. आता खूप सोप्या पद्धतीने आता सर्वात प्रथम काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊजवरून मेजर घेतलेलं आहे ते पाहूया. आता आपण ब्लाऊजमधली पूर्ण उंची घेतली होती 14.5 इंच, मग त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचा आणि 15.5 उंची घ्यायची. छाती घडी आहे आपली 11 तयार आणि त्याच्यामध्ये घ्यायचं आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन. म्हणजे आपण 11.5 मध्ये 1.5 इंच किती घेणार आहोत, 12.5. हे लक्षात ठेवायचे. ब्लाऊजमध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आता 44 आपण घडी पूर्ण घडी 44 छाती होती, मग त्याचा एक भाग कसा काढला तर तुम्ही पाहू शकता. मी काय केलं, 44 टेपवरचा 44 हा पॉईंट आहे तो घेतला, त्याचा केला ह्या पद्धतीने मध्य. पुन्हा एकदा दाखवते, लक्षपूर्वक पहा. नवीन ज्या मैत्रिणी आहे शिकतायत त्यांना पण समजलं पाहिजे. पुन्हा जो मध्य केला त्याचा पुन्हाही केलायचा आहे आपल्याला मध्य, आणि मध्याचा एक भाग पाहूया आता आपण किती आला, 11 इंच. म्हणजे आपण 44ला 4नी भागलं तरी त्याचा आपला 11 ही आपली ब्लाऊजची छाती घडी येणार आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही पाहू शकता मी ज्या बंद बाजू आहेत तिकडून ब्लाऊजची उंची पण टाकायला सुरुवात केलेली आहे आणि ब्लाऊजची जी आपण गळा आहे तो पण त्याच बाजूने टाकायचा, हे लक्षात ठेवायचं. अगोदर घेऊया 15.5 ही ब्लाऊजची उंची. तयार किती पाहिजे आपल्याला, 14.5 इंच. आणि ब्लाऊजची घडी पहा, अगोदर आपण काय करू, फिटिंगची मापाचा पॉईंट टाकून घेऊ. हा आहे फिटिंगचं माप, बरोबर. त्यानंतर 1.5 इंचाचं जास्तीचं आहे शिलाई मार्जिन, परंतु मला काय वाटलं थोडंसं कमी पडतंय, बरोबर की नाही, कमी पडत होतं. मग मी पुन्हा काय केलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आता मी हे कमी पडतं इथं थोडंसं, पुढचं जो मार्जिन घ्यायचं ना आपल्याला तिथं कमी पडत होतं. मग मी पुन्हा ह्या पद्धतीची घडी घेतलेली आहे आणि पुन्हा थोडीशी जास्तीची घेतली, पाहू शकता तुम्ही. मी ह्या पद्धतीची पुन्हा जास्त घडी घेतली. त्यानंतर पुन्हा ज्या पद्धतीची आपण घडी घातली होती त्याच पद्धतीची मी पुन्हा एकदा घडी घालून घेतलेली आहे, बरोबर की नाही. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं असतं की आपण ज्या ब्लाऊज एकाच वेळेस पाठीमागचा पण भाग कटिंग करू शकतो आणि समोरचा पण. ह्याच वेळेस नाही, जर आपण 4 टक्स ब्लाऊज जर कटिंग करत असतो ह्याच मापाचा तर हेच मेजर घेतले असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. तर सर्व उंची घेतली आहे आपण 15.5 इंच. त्यानंतर 11 इंच फिटिंगचं माप, त्याच्यामध्ये 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेतलेली आहे, हे पाहू शकता. आणि हे आहे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन, बरोबर की नाही. आणि त्याच्या पुढे घ्यायचं आहे जास्त, ते नंतर मी दाखवेलच. तर पहा आपण ही पूर्ण घेतली 12.5ची घडी तयार झालेली आहे आपली. आता अजून आपल्याला पुढं घडी घ्यायची आहे, परंतु आता सर्व मेजर आहे. अगोदर हा बॉक्स आपण तयार करून घेऊयात. 12.5चा हा पॉईंट ह्या पद्धतीने आणि अगोदर रेष मारून घ्यायची आहे. म्हणजे आपले जे पॉईंट आहेत ना ते परफेक्ट, आपले जे फिटिंगचं माप कुठं आहे, आपलं पूर्ण ब्लाऊजची घडी किती आहे हे लक्षात आलं पाहिजे. यासाठी अगोदर आपण हा चौकोन आखून घ्यायचा. आता आपल्याला घ्यायचा आहे शोल्डर. आता मी घेतलेलं आहे 6 इंचाचं शोल्डर, बरोबर की नाही. 6 इंचाचं शोल्डर घेतलेले. आता मला जी शोल्डर पट्टी तयार पाहिजे ती पाहिजे 2.25 इंचाची. मग मी काय केलं, 2.5 इंचाची गळारुंदी घेणार आहे. यामध्ये पूर्ण शोल्डर घेतले आहे 6 इंचाचं. आणि त्याच पद्धतीने खालचा पण पॉईंट घेतला आहे 6 इंचाचा. म्हणजे हा जो आहे बॉक्स तयार करून घ्यायचा, जेणेकरून आपली जी घडीचा आकार आहे ना, म्हणजे मोंढ्याचा आकार द्यायचा आहे तो परफेक्ट यायला पाहिजे यासाठी. आता आपले जे मोंडा आहे आता तो किती इंचाचं घ्यायचं तर मी सांगितलं की नाही, 6.5 ते 7.25 इंचाचं घ्यायचा आहे. मग मी किती घेतलेला आहे, 7.25 इंचाचा मोंडा घेतला आणि ह्या पद्धतीची एक आपला हा चौकोन तयार करून घेतलेला आहे. पहा इथं पण आपण काय करूया, रेष मारून घेऊयात ह्या पद्धतीने, बरोबर. ह्या पद्धतीने रेष मारून झाली, बरोबर. तर आता आपण 1 इंचाचा समोरील भाग आणि 1.5 इंचाचा पाठीमागचा भाग याला ह्या पद्धतीने आकार देत असतो की नाही नेहमी, मग त्याच पद्धतीने आता पण आपण आकार देऊन घ्यायचा आहे. पहा ह्या पद्धतीने मी काय केलं, आकार देऊन घेतला. आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला गळ्याचे पॉईंट आखून घेऊयात. आता आपण काय करूया, सर्वप्रथम समोरच्या भागाचा आकार आखून घेऊया. 2.5 इंचाची गळारुंदी घेतली. हे पहा ह्या पद्धतीने व्यवस्थित लक्षपूर्वक पहा.
त्यानंतर 7 इंचाची गळा उंची घेतली आणि पुन्हा खालच्या बाजूने 2.5 इंचाचीच गळारुंदी घेतलेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, गळारुंदी जास्त वाढवायची नाही खालच्या बाजूने. तर पहा आपण काय केलं, ह्या पद्धतीचा बॉक्स तयार करून घेतला आणि पुन्हा आपल्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आपल्याला एकदम व्यवस्थित गोलाकार. त्यानंतर आता आपल्याला टाकायचे पॉईंटचं माप, बरोबर की नाही. आपण चेक केलं, पुन्हा आपली ब्लाऊजची जी उंची आहे ती चेक करून घेतली. तर 15.5 ही आपली ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. हे पहा ह्या पद्धतीने. आता खूप महत्त्वाची गोष्ट हे लक्षात ठेवायची. आता मी काय करते आहे पहा, पुढं पुन्हा घेतलं आपण 1 इंच जास्तीचं घेतलं आहे. ध्यानात ठेवायचं आहे, 12.5 ही आपली तयार ब्लाऊजची घडी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हां, त्याच्यानंतर 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आणि पुढं पण घेतलं आहे आपण तिकडून 1 इंच आणि खालून घ्यायचं आहे 1.5 इंच. मी अगोदर का वाढवलं, कमी घडी पडत होती कारण की इकडे मला पुन्हा समोरील भाग जास्तीचा वाढवायचा. तर मी मगाशी सांगितलं की नाही, समोरचा भाग कमी का पडतो, तर तुम्ही हे पद्धतीने ब्लाऊज कटिंग करत नाहीत म्हणून तुमचा समोरचा भाग कमी पडतो. तर आता खालून घेतलेला आहे 4 इंच, 1 इंच इकडं आणि 1 इंच इकडं. म्हणजे आपल्याला हा घ्यायचा आहे प्रिन्सेसचा आकार तयार करायचा आहे. प्रिन्सेसचं जी कटोरी आहे ही प्रिन्सेस कटोरी ती तयार करायची. मग आता उंची घेतली टक्सची 4.5 इंच, रुंदी घेतली 4 इंच, उंची घेतली 4.5 इंच. पुन्हा ह्या पद्धतीचा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. पुन्हा घ्यायचं आहे 4 इंच. लक्षात ठेवा, या पद्धतीचा बॉक्स तयार करून घ्यायचा. आता हा जो अगोदर हा टक्स आहे 4.5चा पॉईंट करून घेऊ. पुन्हा हा जो 1 इंचाचा पॉईंट आहे तो, आणि पुन्हा ह्याही बाजूचा 1 इंचाचा पॉईंट आहे तो. आता तुम्ही म्हणाल लहान मापासाठी मी काय करत असते, जे इकडे बंद बाजू आहे तिकडून मी 1.25 इंच घेते, म्हणजे अर्धा आणि पाऊण इंच घेते. आणि जे आता आपल्याला पफ आकार द्यायचा आहे, मी काय केलं, मोंढ्याच्या बाजूने 1.5 इंचावर पॉईंट टाकून घेतला आणि ह्या पद्धतीचा गोलाकार आकार द्यायचा. आणि ह्या पद्धतीचं आपलं प्रिन्सेसचं जी कटोरी आहे आता ती तयार करून घ्यायची आपल्याला. पहा ह्या पद्धतीने परफेक्ट झाली की नाही, एकदम परफेक्ट आकार आलेला आहे आपल्या ज्या प्रिन्सेसचा. तर ह्या पद्धतीने आपण ही कटोरी आपली तयार करून घेतली आहे, बरोबर की नाही. तर पहा दोन्ही साईड आपण एकाच वेळेस कटिंग करणार. आता आपण काय करूया, सर्वप्रथम खालच्या बाजूने उंचीच्या बाजूने कटिंग करायला सुरुवात करूया. हे पहा ह्या पद्धतीने कटिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर आता साईडने जे जास्तीचं वाढवलं होतं की नाही ते सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं ह्या पद्धतीने. पहा, कारण की ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज आखला आहे त्याच पद्धतीने आपण हे स्टेप बाय स्टेप कटिंग करायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण करूया मोंढा कटिंग. आता मोंढा कोणता करायचा आहे आपल्याला, तर अगोदर मागच्या मोंढ्याचा आकार कटिंग करून घेऊयात. हे पहा ह्या पद्धतीने मागच्या मोंढ्याचा आकार एकदम व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर आता जी प्रिन्सेसचा जो आकार आहे तो वरच्या 2च घड्या उचलायच्यात आपल्याला, बरं काही लक्षात ठेवायचे. एकदम कात्री लावायची नाही. वरच्या फक्त 2 जे पॉईंट आहेत ना वरच्या बाजूची, तिथंच तेवढीच आपल्याला आकार उचलायचा आणि कटिंग करून घ्यायचं आहे. नाही तर तुम्ही काय करशाल, सगळेच कटिंग करशाल तर खालचा बॅक साईडसुद्धा कटिंग होऊन जाईल आणि ब्लॅक साईड पूर्ण खराब होऊन जाईल, याची काळजी घ्यायची. त्यानंतर आता पहा आपण काय करूया, हे जे पार्ट आहे तो वेगळा करून घेऊया आणि इथं जे समोरील मोंढ्याचा आकार शिल्लक होता की नाही तो कटिंग करून घेऊया. आता तो आकार आपला जाणारच आहे शेप देण्यासाठी, त्याच्यामुळे इकडचा होता तोच कटिंग करून घेतला. आता जे मागचा पुढचा भाग आहे ना तो वेगळा करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने, बरोबर की नाही. हा वेगळा केला. त्यानंतर समोरचा भाग आता पहा, आता समोरचा जो गळ्याचा आकार आहे की नाही तो कटिंग करून घेऊ. म्हणजे मैत्रिणींनो, हे जे सांगायची सावकाश का सांगते, तर तुम्हाला पण असं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुमचा ब्लाऊज कटिंग करता यायला पाहिजे यासाठी. तर पहा हे जे पॉईंट आहे ना कटिंग केलं आपण ते सर्वच कटिंग करून घ्यायचं. हे पहा मी जे आहे ना टक्सचं ते कटिंग करून घेतले. तर पहा आपलं हे प्रिन्सेसचं पण आकार तयार झालं आहे. आता हे लक्षात ठेवा, समोरच्या भागाला काय केलं होतं आपण, परत 1 इंच आणि खालच्या बाजूने 1.5 इंच वाढून घेतलं होतं. म्हणून आपण आता 12.5चीच घडी घ्यायची आपल्याला. हे पहा या पद्धतीने 12.5ची आपली तयार घडी आहे, ही लक्षात ठेवायची ब्लाऊजची. आपण
पुढचा भाग जास्त घेतला होता. हे पहा 11 इंचाचा पॉईंट वरती 1.5 इंचाचं शिलाई मार्जिंग असं 12.5ची घडी घेतलेली आहे. मग खालच्या बाजूने पण आपल्याला तेच करायचे. खालच्या बाजूने पण 12.5चा जो पॉईंट आहे तो आखून घ्यायचा या पद्धतीने आणि कात्रीने आपण हे कटिंग करून घ्यायचे. कारण की हे जास्तीचं आहे. हे जास्तीचं कशासाठी घेतलं होतं आपण, तर पुढच्या पार्टसाठी घेतलं होतं. म्हणून काय केलं मी हे कटिंग करून घेतली. बरोबर. तर पहा त्यानंतर आता गळा रुंदी किती घ्यायची आहे, पुन्हा 2.5 इंच. त्यानंतर खालच्या बाजूने मागचा गळा किती होता, 6.25 इंच. मग आता तो कसा घ्यायचा आहे ते पहा. मी काय केलं, खालच्या बाजूने 1/2 इंचाचा पॉईंट सोडून दिला. बरोबर. तो शिलाईसाठी वरच्या आणि 6.25चा पॉईंट टाकून घेतला. पुन्हा वरच्या बाजूने 1/2 इंचाचा पॉईंट सोडून दिला आहे शिलाई मार्जिंगसाठी. आणि त्यानंतर खालच्या बाजूने मी आता 2.25ची गळा रुंदी घेणार आहे. तर हा बॅक साईड आहे म्हणून थोडीशी रुंदी बॅक साईडची वाढवणार आहे मी खालच्या बाजूने. का आता आपल्या जो गळ्याचा आकार आहे तो रुंद व्हावा थोडासा आणि त्याचा शेप पण छान यावा यासाठी. तर आता काय करूया आपण, बॅक साईडचा जो गळा आहे त्याचा पण आकार व्यवस्थित गोलाकार करून घ्यायचा आहे. पहा ह्या पद्धतीने आणि तोही आपण कटिंग करून घेऊ. ह्या पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बरोबर. तर पहा मैत्रिणींनो, आपले जे पार्ट आहेत किती परफेक्ट. आता तुम्ही म्हणाल हा जो समोरील पार्ट आहे तो कटिंग करायचा आहे का, त्याच्या हुकपट्टी लुकपट्टीसाठी. तुम्हाला जर बॅक साईडला जर हुक लुकपट्टी बनवायची असेल तर समोरील हा पार्ट आहे तसाच ठेवायचा. आणि जर तुम्हाला समोरच्या पार्टला हुक लुकपट्टी बनवायची असेल तर मग ते मध्यभागी गळ्याच्या आकारातून ते कटिंग करून घ्यायचे. तर पहा आता मी जी बाही आहे ती कटिंग करून, तुम्हाला बाहीचे जे मेजरमेंट तुम्हाला माहिती आहे. मी बाही कटिंग वगैरे ह्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही बाही कटिंग कशा पद्धतीने करायची ते पाहू शकता. व्हिडिओ जास्त मोठा होत होता म्हणून मी काय केलं, बाहीची मेजर दाखवलेलं नाही आहे. आता ही बाही आहे ती कमी पडती, परंतु जी मी काय केलं, दोन्ही बाजूने आपल्याला 2.5 इंचांनी बाहीची रुंदी वाढवायची आहे. उंची नाही म्हणत, उंची परफेक्ट आलेली आहे. जी रुंदी आहे ना ती वाढवायची आहे. मी ते पण दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने बाहीला दोन्ही बाजूने आपल्याला काय करायचे, जॉईंट द्यायचे. तर पहा आता ही ब्लाऊजची जी आता घडी आहे बाहीची ती पण मोजून दाखवते ती किती आलेली आहे ती. तर पहा ही किती आलेली आहे, 8.5. म्हणजे आपल्याला किती घ्यायचं आहे, आपल्या ब्लाऊजची पूर्ण तयार घडी किती आहे, 11 इंचाची. मग आपल्याला काय करायचं, पुढं 2.5 इंचाचं दोन्ही बाजूने बाहीला वाढून घ्यायचं आहे जास्तीचं. म्हणजे आपल्याला 4 पट्ट्या लागतील. बरोबर की नाही. आणि जो दंडघेर होता आपला तिथे पण पुढे आपल्याला वाढून घ्यावा लागेल. हे लक्षात ठेवायचे. दंडघेर आपला होता 8.25 इंच. मग ह्या पद्धतीने आपली जी बाही आहे ती पण कटिंग झालेली आहे. तर पहा आपला जो बॅक साईड आहे तो पण परफेक्ट असा कटिंग झाला आहे. त्यानंतर बॅक साईड नंतर बाही कटिंग झालेली आहे. बरोबर. तर मैत्रिणींनो पहा सर्व पार्ट्स आपले रेडी झालेले आहे. जी प्रिन्सेसची कटोरी आहे ती पण खूप छान आलेली आहे. प्रिन्सेसचा समोरील पार्टचा आकार पण छान आलेला आहे. आणि लागलं तर तुम्हाला हे तुम्ही कटिंग करू शकता. मी सुद्धा कटिंग करून घेणार आहे कारण की मला समोरच्याच भागाला हुक लुकपट्टी तयार करायची आहे त्यासाठी. बरोबर की नाही. तर पहा हे जे पार्ट आहेत आपले ते एकदम परफेक्टरित्या रेडी झालेले आहेत. मैत्रिणींना पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा.